नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या नॉलेज मराठी चॅनेलवर, जिथे आपण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरची प्रत्येक छोटी मोठी अपडेट घेऊन येतो. एक्सप्रेसवे, रेल्वे, रोड्स सगळं कव्हर करतो. आणि आजचा व्हिडिओ आहे एकदम स्पेशल. कालच 14 फेब्रुवारी 2026 रोजी मोदी सरकारच्या कॅबिनेटने महाराष्ट्राला एक मोठा गिफ्ट दिला आहे. 3320 कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट. घोटी ते पालघरपर्यंत 155 किमीचा NH160 हायवे आता पूर्णपणे अपग्रेड होणार आहे. नाशिक शहराची ट्रॅफिक कोंडी संपेल, पालघरच्या आदिवासी भागांना नवी जीवनरेखा मिळेल आणि नाशिकच्या इंडस्ट्रीजला थेट दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेशी जोडलं जाईल. आज या व्हिडिओत मी तुम्हाला या प्रोजेक्टची पूर्ण कहाणी सांगणार आहे. रूट, कनेक्शन, फायदे, टाइमलाईन सगळं डिटेल्समध्ये. जर तुम्हाला इन्फ्रा अपडेट्स आवडतात तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन अपडेट्स मिस होणार नाहीत. चला मित्रांनो, सुरू करूया या मेगा अपडेटला. मित्रांनो, हा प्रोजेक्ट आहे NH160 चा. घोटीपासून सुरू होऊन त्रिंबक, मोखाडा, जवाहर, मनोर मार्गे थेट पालघर पर्यंत जातो. एकूण लांबी आहे 154.635 सहस्रांश किलोमीटर. सध्याचा रस्ता एकदम खराब, अरुंद आणि हिली भागात धोकादायक आहे. पण आता केंद्रीय कॅबिनेटने कालच मंजुरी दिली आहे आणि खर्च आहे 3320 कोटी रुपयांचा. हा प्रोजेक्ट EPC मोडमध्ये होणार आहे, म्हणजे इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन सगळं एका कंपनीकडून. आणि अपग्रेडेशन 2 लेन ते 4 लेन पर्यंत पेव्ड शोल्डर्ससह. आता प्रश्न असा, का मंजूर झाला हा प्रोजेक्ट? नाशिकच्या पश्चिम भागात अंबड आणि सातपूरमध्ये MIDCच्या शेकडो इंडस्ट्रीज आहेत. ऑटोमोबाईल, फूड प्रोसेसिंग, इंजिनिअरिंग सगळ्या प्रकारच्या कंपन्या. सगळा माल ट्रकने नाशिक शहरातून जातो आणि त्यामुळे रोज प्रचंड ट्रॅफिक जॅम होतो. शहरातली रोड अडकून पडतात, लोकांना त्रास आणि इंडस्ट्रीजला वेळ आणि पैसे दोन्ही जास्त लागतात. आता हा नवा अपग्रेडेड रस्ता बायपास म्हणून काम करेल. ट्रक थेट त्रिंबककडून जवार, मनोर मार्गे पालघरला जातील आणि नाशिक शहर पूर्णपणे वाचेल. या प्रोजेक्टमुळे कनेक्शन काय मिळणार? हा हायवे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला थेट जोडला जाईल. समृद्धी महामार्गाशी लिंक होईल. NH48 आणि NH848 ला कनेक्ट होईल. आणि सर्वात महत्त्वाचं, भविष्यातील वडवान पोर्टसाठी डायरेक्ट रूट तयार होईल, म्हणजे नाशिकच्या इंडस्ट्रीजचा माल थेट पोर्टवर पोहोचेल. एक्सपोर्ट, इम्पोर्ट सोपा होईल. पालघरच्या आदिवासी भागांना चांगला रस्ता मिळेल आणि त्यामुळे विकासाला वेग येईल. फायदे काय होणार? सर्वात मोठा फायदा म्हणजे नाशिक शहरातील ट्रॅफिक 30 ते 40% कमी होईल, कारण सगळा हेवी फ्रेट ट्रॅफिक बायपास होईल. पालघरच्या जवार आणि मोखाडा सारख्या आदिवासी भागांना चांगला रस्ता मिळेल. शाळा, हॉस्पिटल, बाजार सगळं सहज उपलब्ध होईल. या प्रोजेक्टमुळे सुमारे 45 लाखांहून जास्त जॉब डेज तयार होतील, थेट कन्स्ट्रक्शनमध्ये आणि अप्रत्यक्ष इंडस्ट्रीज, पर्यटन, लॉजिस्टिक्समध्ये. लॉजिस्टिक खर्च कमी होऊन मालसामान स्वस्त होईल. ट्रान्सपोर्ट जलद होईल, त्यामुळे बिझनेस वाढेल. तसेच त्र्यंबकेश्वर आणि जवारच्या पर्यटन स्थळांना मोठी चालना मिळेल. लोक सहज ये जा करतील, पर्यटक वाढतील, लोकल इकॉनॉमी बूस्ट होईल. आणि पर्यावरणालाही फायदा, कमी कंजेशनमुळे कमी प्रदूषण. टाइमलाईन काय आहे? सध्या या प्रोजेक्टचा DPR म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट पूर्ण तयार आहे. लवकरच टेंडर काढले जातील आणि काम सुरू होईल. अंदाजे 2 ते 3 वर्षांत हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. 2028 पर्यंत येथील ट्रॅफिक 10,000 PCU पेक्षा जास्त होईल, त्यामुळे 4 लेनिंगची गरज पडेल. आता सध्याची ट्रॅफिक बघा. घोटी, त्रिंबकवर 6700 PCU, मॅना, पालघरवर 12455 PCU, म्हणजे अपग्रेडची गरज खरीच आहे. प्रोजेक्ट समृद्धी महामार्गासारखाच महत्त्वाचा आहे. समृद्धीने मुंबई, नागपूर जोडलं तर हा नाशिक पालघरला जोडेल आणि महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला नवी उडान देईल. सरकारची PM गती शक्ती अंतर्गत ही योजना आहे. 6 इकॉनॉमिक नोड्स, 1 सोशल नोड आणि 8 लॉजिस्टिक नोड्स कनेक्ट होणार. नितीन गडकरी साहेब आणि अश्विनी वैष्णव साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र इन्फ्राला वेग येत आहे. मित्रांनो, हा प्रोजेक्ट फक्त एक रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाची नवी कहाणी आहे. नाशिक पालघरच्या लाखो लोकांना चांगला रस्ता, बिझनेसमनांना जलद ट्रान्सपोर्ट आणि तरुणांना जॉब्स सगळं एकत्र. तुम्हाला काय वाटतं? नाशिक बायपास कधी तयार होईल? किंवा या प्रोजेक्टमुळे तुमच्या भागात काय बदल होईल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अजून अशाच लेटेस्ट इन्फ्रा अपडेट्स हवे असतील तर नॉलेज मराठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओत आणखी एक मोठा प्रोजेक्ट, कदाचित रेल्वे किंवा दुसरा एक्सप्रेसवे घेऊन येतो. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय हिंद.